काही तुम्ही इथं आलाय कुटुंबाशी संवाद साधाय सांगतो काय नेमकं प्रकरण होतं, काय सांगितलं, आता तुमची काय मागणी प्रामुख्याने या प्रकरणात राहणार आहे? ही घडलेली जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आणि कुठेतरी मला वाटतं की बीड जिल्ह्याच्या जी प्रतिमा आहे त्याला काळीमा फासणारी आहे. आणि एक माणूस साधा आपला कोणाच्या आध्यात नसणारा, मध्यात नसणारा, कधी कुठल्या संस्थेशी नाही, कधी कुठल्या राजकीय गोष्टीशी संलग्न नसणारा, आपला उदरनिर्वाह करणारा साधा सरळ माणूस त्याच्या हॉटेलवरती जेव्हा त्याच्या डोळ्यात देखत एखादी मारामारी होते तो बिचारा सोडवायला जातो. आणि त्याच्यामध्ये असं नाही की रागाच्या भरात कोणी त्याला एखादा बुक्का मारलाय, हातपाय मोडलाय, त्याचा थेट जीव घेण्याचाच प्रयत्नाच्या उद्देशाने त्याच्यावर जो हल्ला झाला ह्याचा कितीही तीव्र शब्दात निषेध केला तरी ते कमीच आहे. आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश देऊन SITची पण स्थापना झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुटुंबाला न्याय मिळेल ही आमची भावना आहे. मी आज ह्यांच्या भेटीसाठी आले म्हणजे या जिल्ह्यामध्ये कुठलीही दुर्दैवी घटना घडेल आणि गोपीनाथ मुंडे परिवार त्याच्यामध्ये सहभागी झाला नाही असं कधी झालेलं नाही. संवेदना माझ्या व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे आले. जरी कालच येणार होते मी, पण मला जिल्ह्यात पोचायला काल खूप उशीर झाला त्यामुळे मी काल नाही येऊ शकले. मला वाटतं की आज हे कुटुंब अतिशय क्लेशामध्ये, अतिशय दुःखामध्ये आहे आणि ते खऱ्या अर्थाने न्यायाची वाट बघताय. जो न्याय त्यांना मिळेल ही आमची सरकारकडून अपेक्षा आहेच आहे. परंतु ते मिळत असताना जर कुठल्या पद्धतीचं काही कमी जास्त होतं असं वाटलं तर या कुटुंबासमवेत आम्ही पूर्णपणे हे प्रकरण तडे जाईपर्यंत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू हा विश्वास त्यांना देण्यासाठी आज मिळाला. ताई, यामध्ये काही राजकीय लोकांचा सहभाग असल्याचा आता पीडित कुटुंबाचा आरोप आहे. पीडित कुटुंबाने नार्को चाचणी करण्याची देखील मागणी केलेली आहे. या संदर्भात तुम्ही SIT प्रमुखाशी काही बोलणार आहेत, मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहे? ह्याच्यामध्ये योग्य तपास व्हावा. ज्या लोकांची ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता आहे त्या सर्वांवरती कारवाई व्हावी अशी मागणी निश्चितच कुटुंबाची आहे आणि कुटुंबाची जी मागणी आहे त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे. कारण ज्यांच्या घरातलं इतकं गोड लेकरू त्यांनी गमावलेलं आहे, अगदी तरुण वयाचा मुलगा, तो बघा त्याचा चेहरा पण इतका विचाराचा निरागस चेहरा आहे. यांनी आपला माणूस गमावल्याच्या नंतर ते तर कुठले राजकीय पार्टीचे कार्यकर्ते नाहीत की ते विनाकारण कोणाचं नाव गोवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळेल, त्यांना वाटेल की आमच्या माणसाचा न्याय झाला, यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याची गरज आहेच आहे आणि त्याला आमचं पूर्ण समर्थन राहणार आहे. कोणाचा सूड उगवावा या भावनेने तर कोणी बसलेलं नाहीये. मी त्यांच्याशी गेला किती वेळ संवाद साधते. कोणाचाही सूड घेण्याची त्यांची भावना नाही. त्यांचा हाच प्रश्न आहे की आमच्या लेकराचा काय दोष होता, त्यांनी काय गुन्हा केला, त्यांनी काय चूक केली की ज्याच्यामुळे त्याला ही वेळ आली या कुटुंबावर. आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे कर्तव्य आहेच आहे, आमचं पण आहे आणि सरकारचं पण. आता कुठेतरी पोलीस कर्मचाऱ्यांकडून किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करायला उशीर झाला अशी पण कुटुंबियांची तक्रार आहे, कारण 3 दिवस लागले या प्रक्रियेला साधारण. निश्चितच पोलीस विभागाकडून दिरंगाई झालेलीच आहे. कारण जर पोलिसांनी सहकार्य केलं असतं तर 48 तास मृतदेह तिष्ठत ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली नसती. आज आपला माणूस गेला तर निदान त्याचे सर्व संस्कार तरी व्यवस्थित पार पडावे ही कोणत्याही कुटुंबाची भावना असतेच. पण ही भावना असताना सुद्धा मृतदेह तिष्ठत ठेवावा लागला म्हणजेच पोलिसांचं सहकार्य नव्हतं हे उघड आहे. त्यामुळे मी कोणावरती बोट दाखवण्याची गरज नाहीये. पोलिसांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला वागलेत त्याच्यावरून त्यांनी दिरंगाई केली हे स्पष्टच आहे. विद्यमान खासदाराच्या मुलाचं नाव येतं पीडित कुटुंब तसं सांगतात, मात्र त्या अनुषंगाने कुठलाही तपास होताना पाहायला मिळत नाही. तपास यंत्रणांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही. मला जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबाविषयी संवेदना आहे, त्याबद्दल न्याय मिळावा कुटुंबाला हे मागण्याची मला मुभा आहे. आणि लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही माझा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि कोणाचं नाव आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे हे टेक्निकॅलिटी जी आहे या विषयाची त्याच्याशी संबंधित समिती निश्चितच त्याच्यावरती
योग्य कारवाई करेल. समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, एवढंच मी कुटुंबाला सांगेन. सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये ज्या क्राईमच्या घटना आहेत ते वाढताना दिसत आहेत. कुठंतरी त्या थांबल्या पाहिजे, त्यासाठी काय आव्हान असणार आहे? आव्हान करण्याची गरज तर आहेच आहे. आता ज्यावेळी मी खासदार होते त्यावेळी काही प्रमाणामध्ये करोनाच्या काळानंतर थोडं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असं जेव्हा जाणवलं त्यावेळी मी जाऊन एसपींची भेट घेतली. मी त्यांना सांगितलं की आमचे कार्यकर्ते पोलीस मित्र म्हणून तुम्हाला गावोगावी सहकार्य करतील, जर तुमचा स्टाफ कमी पडत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मदत करू. हे मी त्यावेळी माझ्या हातात काही ताकद होती म्हणून मी माझ्यातर्फे मदत केली. आज जर बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडत असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच पोलीस प्रशासनाने लक्ष